आपले लोक मुंबईतले मराठी त्यांना तसं यश, तसं ग्लॅमर, तसे पैसे, यात काय प्रॉब्लेम होतो? आता प्रॉब्लेम हा आहे की आता माझं काय रडणं असतं की आपलं सयाजी शिंदे आणि पंकज त्रिपाठी सेम एजचे असतील. बरं, नट म्हणून सयाजी शिंदे आहेच चांगला. म्हणजे सचिन खेडेकर सारखा नट मी आजतागायत तरी, म्हणजे मी त्याला कोणाशी कम्पेअर करतो? मी तो कोणाच्याही थोतरीत मारेल तिकडे. पण ते का? कारण आपण तेवढ्याच त्या डबक्यात आहोत. आपला मराठी सिनेमा आपण बाहेर नेत नाहीत. नाही, पण सचिन तर तमिळ, तेलुगू इतकं करतो. परत मग तो कॅरेक्टर ॲक्टर म्हणून जातो की. माझं म्हणणं आहे की मी आता शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा सिनेमा सचिननी गाजवला. तो जर का हिंदीत असता तो नॅशनल ॲक्टर बनतो. म्हणजे एक नाना पाटेकर सोडला तर तिथे, पण बाकी आपल्याकडे कोणी असा गेलाच नाही ना तिथे. रितेश देशमुख इज अ फार फार बेटर ॲक्टर तरी खूप या हिंदी लोकांच्या पेक्षा. पण तो तरी तिकडे हिंदीमध्ये एक हिरो म्हणून करतोय. आपला म्हणजे आज मी ज्यावेळेला पंकज त्रिपाठी चांगला ॲक्टर, पण मला असं वाटतं की सचिन खेडेकर इज नो लेस. तो म्हणजे मी मनोज वाजपेयी, हा काय त्रिपाठी यांना बसवला, परेशला, तो सचिन सरच आहे. पण तर ते आपण त्यांना तिथे मार्केट करायला कसं करणार? तर आपण पिक्चर तिकडे डब झाले पाहिजे. मग ते म्हणजे लुकवाईज आपली मुलं चांगली आहेत. बरं, बेस पाहिजे त्यांचा, बेसच त्यांचा थिएटर आहे. त्यामुळे ॲक्टिंगला कुठे कमी पडत नाहीत कशातही. बरं, टॅलेंट म्हणणार रायटिंगमध्ये आपल्याकडे रायटिंग आहे कारण आपल्याकडे थिएटर आहे अजूनही. हिंदी पिक्चर आज मागे पडायचं कारण तेच आहे. त्यांचं बेसिक काय त्यांना कळत नाही. ते आधी मजले बांधता. अरे बेस करा ना, तुम्ही स्टोरीत नाही शोधत. आधी हा ॲक्टर, ही ॲक्टर, मग त्यांना पैसे देऊन तुम्ही एक प्रोजेक्ट बनवता. तुम्ही सिनेमा कधी बनवणार? आता हिरोची हिरोगिरी कमी झालेली आहे. कोणी येत नाही पिक्चर बघायला त्यांचे. म्हणजे मी नावं घेत नाहीत कारण मग परत मला घरी पडते मला फटके. त्यामुळे मी नावं घेतच नाही. पण हे आता हिंदीनी दादागिरी करूच नाही. तुम्ही कंटेंटवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर पिक्चर चालेल. आणि बरं, तसंही माझं मत आहे की 1.5 वर्षानंतर सिनेमा बंद होईल. बंद 1.5 वर्षांनी? 1.5 वर्ष मॅक्झिमम मला मत आहे. AI एवढं टेक ओव्हर केलं ना आता. म्हणजे मी काही तुम्ही यूट्यूबवर तुम्ही ट्रेलर बघाल तर ते जे व्हिज्युअल देतात ना, ते व्हिज्युअल शक्यच नाही कॅमेरावर कॅप्चर करायला. म्हणजे तुम्ही कितीही चांगले VFX केले तर ते व्हिज्युअल देऊ शकत नाही तुम्ही. बरं, आज मी घर बसल्या बसल्या मला असं वाटलं की मला एक टायटॅनिकच्या कॅमेरामॅनचं लाईटिंग पाहिजे. मला हिरो पाहिजे जो लिओनार्डो डी कॅप्रिओपेक्षा 4 पटीने सुंदर पाहिजे. आणि मी बनवला तो बनवू शकतो की. मी 8 पॅक मागितलं, तो म्हणाला मी 10 देतो, तुला 8 पॅक कशाला पाहिजे? बरं, तो त्याचं लाईटिंग करून देतोय मला ॲट स्विच ऑफ अ बटन. आणि आज तो पिक्चर थिएटरमध्ये लागायला फार वेळ नाही. आज आपण बोलत असताना देर इज प्रोग्रेस बिंग हॅपनिंग. मी 6 महिन्यापूर्वीचं बघितलेलं AI आणि आत्ता बघितलेलं AI मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ज्या दिवशी ते क्रॅक करतील कोड, विल ऑल बी फिनिश्ड. म्हणजे मी महाभारताचा ट्रेलर बघितला, म्हणजे डोळे दिपवणार आहे. बरं, तुम्हाला काय पाहिजे त्याच्यात? 3D पाहिजे, 4D पाहिजे, सगळं होतं. का लोक ॲक्टरना पैसे देतील? बरं, तिकडे हुशारी लागेलच. जो प्रॉम्प्ट देतो त्याला त्या गोष्टीचा प्रॉम्प्ट चांगला द्यायला लागतो, काय करायचं त्याला. पण इट इज अ व्हेरी व्हेरी डेंजरस सिच्युएशन. कोणी ॲक्सेप्ट करत नाही आहे. नाही इतकं म्हटलं नाही हो. हे मला आठवतं आहे की ज्या वेळेला डिजिटल आलं, म्हणजे फिल्म गेली बाहेर, तेव्हा लोक म्हणाले नाही नाही, ते रिक्रिएटच करू शकत नाही. फिल्म इज फिल्म. काय झालं? गेली फिल्म. आज एडिटिंगला ज्यावेळेला FCP आलं किंवा हे आलं, नाही नाही नाही, स्टीनबॅग कुठे गेली सगळी. हे आजही म्हणतात नाही नाही फिल्म बंद होईल. बंद व्हायचं कारण पण सांगतो. रोज 10,000 सिनेमे बनतील. रोज 10,000 सिनेमे बनतील. कारण कुठे कुठे म्हणजे लोक AI सिनेमा बनवत असणार. बघणार आहे कोण? बरं, बनवायला काही खर्च नाही. माझ्या काही मित्राने, आता तो माझा असिस्टंट मला म्हणाला, सर मी आता शूटिंग नसताना काय करणार? म्हटलं काय चालू आहे? जो नाही मी ॲड फिल्म बनवतो. म्हटलं रे कुठे? तर त्यांनी काहीतरी कुठल्या तरी तेलाच्या प्रोडक्टची ॲड केल्या 2. मला दाखवल्या. म्हटलं अरे फर्स्ट क्लास आहे.
किती तुला दे? म्हणजे मी 50,000च केलं. म्हटलं बस. तो म्हणाला मला करायला खर्च आला 2,000 रुपये AI वर. 2,000. तो म्हणाला फाईन ना, मी 50,000 करतो म्हणाला 10 मिळतील ॲड करायला. तो इट इज शॉकिंग, इट इज माइंड नंबिंग. एंटरटेनमेंटवाल्यांनी आत्तापासून थिएटरकडे वळावं गपचूप. सिनेमा इज डूम्ड इन द नेक्स्ट 1.5 year. हे माझं बाकीत आहे. खूप वर्षापूर्वी मला बाळासाहेबांनी एकदा सांगितलं की तू मला शिवसेनेत हवाय.